ठेवीदाराच्या आत्महत्येनंतर छत्रपती मल्टीस्टेटच्या लुटीचा खेळ समोर. प्राजक्ता माळीसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ब्रँड अँबॅसेडर बनवलं. मोठमोठ्या परताव्याच्या खोट्या जाहिरातीने गुंतवणूकदारांना लुबाडलं. पतसंस्थेचा अध्यक्ष संतोष भंडारी याने ठेवीदारांचे पैसे स्वतःच्या वाढदिवसावर पाण्यासारखे खर्च केले. जाहिराती आणि वाढदिवसावर उधळपट्टी करणाऱ्यांकडे ठेवीदारांचे परत द्यायला मात्र पैसे नाही. नुकतंच बीड जिल्ह्यातील गेवराई इथे लाखो रुपयांची फसवणूक झाल्यानंतर हतबल झालेल्या सुरेश जाधव यांनी पतसंस्थेच्या दारातच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुरेश जाधव यांनी 2020 पासून 11,50,000 रुपये मुदत ठेव म्हणून छत्रपती मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेत ठेवले होते. मात्र मागील 2 वर्षांपासून वारंवार ठेवलेले पैसे परत द्या अशा विनवण्या करून देखील या छत्रपती मल्टीस्टेटनं पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. अनेकदा खेट्या मारूनही पैसे मिळाले नाहीत आणि पैशाअभावी मुलांच्या शिक्षणाला अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे हताश झालेल्या पित्यानं अखेर गेवराईच्या छत्रपती मल्टीस्टेटच्या आवारातच आत्महत्या केली. मात्र ज्याच्यामुळे सुरेश जाधव यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली त्या पतसंस्थेच्या मालकाच्या अनेक गोष्टींचा भांडाफोड सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला. प्राजक्ता माळीसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीला पतसंस्थेसाठी ब्रँड अँबॅसेडर बनवलं. मोठमोठ्या परताव्याच्या खोट्या जाहिरातींनी गुंतवणूकदारांना लुबाडलं. संस्थेचा अध्यक्ष संतोष भंडारी यानं ठेवीदारांचे पैसे हे स्वतःच्या वाढदिवसावर पाण्यासारखे खर्च केले असा आरोप विजय कुंभार यांनी केलाय. बीडमध्ये एका छत्रपती मल्टीस्टेट नावाच्या संस्थेसमोर, आता ती बँक आहे की कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे हे माहिती नाही, परंतु त्या बँकेसमोर एका शेतकऱ्याने त्याचीच जी FD होती म्हणजे ठेव होती ती परत द्यायला नकार दिल्यामुळे आत्महत्या केली. त्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न होतं किंवा काही असेल, FD त्या शेतकऱ्याची होती, त्याला पैसे परत देणं आवश्यक होतं, परंतु त्या संस्थेने ते पैसे परत दिले नाहीत आणि अखेर त्याला आत्महत्या करावी लागली. आता हे जे बँकांचं आणि ठेवींचं प्रकरण आहे ते काही आजचं नाही आहे. अशा बँका किंवा अशा ज्या संस्था असतात त्या मोठमोठे आमिष दाखवतात. आता याच संस्थेचं बघितलं तर 6% 12% व्याज देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु प्रत्यक्षात मुद्दलही देऊ शकली नाही अशी ती बँक होती. ही मल्टीस्टेट असल्यामुळे शासनाचं किती त्याच्यावर नियंत्रण, RBIचं किती नियंत्रण आणि एकूणच यंत्रणांचं किती नियंत्रण हा एक त्याच्यावरचा मोठा भाग आहे आणि ते नियंत्रण नसल्यामुळेच अशा बँका सोकावतात. विशेषतः पोलिसांनाही कायद्यानं हे अधिकार दिले. शासनाने त्या संदर्भातले GR काढलेले आहेत की आपल्या भागातील ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्यामध्ये काही गैरकारभार चालला आहे का, काही गडबड आहे का हे पाहण्याची जबाबदारी त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखाची आहे. परंतु ते तसं कधी घडताना दिसत नाही आणि मग शेतकऱ्यांवर किंवा ठेवीदारांवर अशी आत्महत्या करायची वेळ येते. हा घोटाळा कुणी एक जण करू शकत नाही. याच्यामध्ये सगळ्या यंत्रणा सामील असतात, त्यांना आपापला हिस्सा मिळालेला असतो. त्यामुळे अशा संस्थांनी, अशा बँकांनी कितीही मोठी गडबड केली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आता प्राजक्ता माळी किंवा इतर जे काही अभिनेत्री असतील त्यांना जाहिरात करायला कुणी अडवणार नाही, परंतु जे त्यांचा वापर करून घेत आहेत, जे अशा लोकांना, ग्राहकांना किंवा ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा वापर करतायत, त्यांनी याचा विचार केला पाहिजे. खरं तर आता गुंतवणूकदारांनीच विचार केला पाहिजे की जे लोक मोठ्या मोठ्या जाहिराती करतात त्यांच्या जाहिरातींवर आणि ते जे करत असलेल्या खर्चावर किती विश्वास ठेवायचा. ज्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. त्यांच्या मुलांची, त्यांच्या कुटुंबाची स्वप्न उद्ध्वस्त झालेली आहेत, परंतु या गोष्टींना आळा कधी बसणार. खरं तर 6 महिन्यांपूर्वी सुरेश जाधव यांनी ठेवीचे पैसे परत मिळत नसल्यानं विषारी औषधाची बाटली घेऊन शाखेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा छत्रपती मल्टीस्टेटचा चेअरमन संतोष भंडारी यांना ठेवीमधील 2.5 लाख रुपये परत दिले होते. उर्वरित 9 लाख रुपये 2 महिन्यानंतर देतो असं आश्वासन दिलं होतं, परंतु त्यानंतरही वारंवार चक्रा मारूनही पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे सुरेश जाधव यांनी तणावात येऊन आपलं जीवन संपवलं होतं. मात्र अद्यापही या संतोष भंडारीला अटक झालेली नाही. लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या सुरेश जाधव यांना आता खरं न्याय मिळेल का
हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि त्यांना न्याय जर मिळवून द्यायचा असेल तर शासकीय यंत्रणेनं यामध्ये आता पुढाकार घ्यायला हवा आणि दोषींवर कारवाई करायला हवी अशी अपेक्षा आता व्यक्त होते. अश्विनी जाधव केदारी, ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.